नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये स्वागत। त्या ठिकाणी चिन्ह वाटप झालंय, उमेदवारी जाहीर झाली आणि आता रणधुमाळीचं शिंक त्या ठिकाणी फुकलेलं आहे। तुम्ही घड्याळाचं चिन्ह घेऊन आता मतदारसंघात फिरत आहात। त्याच पार्श्वभूमीवर आज तुम्हाला पहिला प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातोय की त्या ठिकाणी शिवाजी नाना कांबळे यांनी नुकताच शिंदे घराण्याला पाठिंबा दिलाय। त्याच पार्श्वभूमीवर अभिजित पाटील यांनी तुमच्यावर काल आरोप केला। त्या ठिकाणी तुम्हीच शिंदे यांचं एक बी फॉर्म म्हणून उभा राहत होता आणि त्यांची मतं खाऊन कुठेतरी एक वेगळाच त्या ठिकाणी एक आरोप केलाय। त्या संदर्भात काय सांगा? आज शिवाजीनाना कांबळेंनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले। ते अपक्ष होते, कुठल्याही पक्षाचा त्यांना पाठिंबा नव्हता। माझी उमेदवारी ही राष्ट्रीयकृत पक्षाची आहे, राष्ट्रीय पक्षाची आहे। महायुतीतून मला उमेदवारी मिळालेली आहे, त्यामुळे माझ्या उमेदवारीला एकदम भक्कम पाठिंबा आहे। आणि तुम्ही जे आता स्टेटमेंट दिलं की अभिजित पाटलांनी मला असं म्हटलेलं आहे, खरं तर त्यांची ती बालिश प्रवृत्ती आहे। त्यांना राजकारणामध्ये जास्त समजतं असं मला काही वाटत नाही आहे। कुठलाही राजकीय पक्ष कुणाच्या सांगण्यावरून आपल्याला उमेदवारी देत नसतो किंवा दादांच्या सांगण्यावरून मला उमेदवारी दिली, हे एकदम चुकीचं आहे। कारण राष्ट्रीयकृत पक्षाला आपला उमेदवार तेवढाच महत्त्वाचा असतो, आपल्या उमेदवाराला निवडून आणणं हे त्याची प्रायोरिटी असते। त्यामुळे ह्या सर्व माननीय अजितदादा पवारांनी माझं काम पाहून मला उमेदवारी दिलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं सहकर्मशी गणपतराव साठे हे राजकीय पार्श्वभूमीचं घराणं आहे। तिसऱ्या पिढीतलं आम्ही राजकारण करत आहोत। आजपर्यंत आम्ही तिसऱ्या पिढीपर्यंत काम करत असताना अनेक पदं आमच्या बाबांनी भूषवलेली आहेत। समाजसेवेचं आमचं एक समाजाशी एक आमची नाळ जोडलेली आहे। त्यामुळं कुणाच्या सांगण्यावरून आणि कुणाला निवडून आणण्यासाठी किंवा कुणाला पाडण्यासाठी आमची उमेदवारी नाही आहे, तर मी स्वतःला निवडून आणण्यासाठी लढते। तुम्ही पाहत असाल गेली 6 महिने झालं अविरतपणे माझ्या समाजासाठी माझे कष्ट चालू आहे। जनतेपाशी मी जाते, मी त्यांचे प्रश्न समजून घेते आणि मी उमेदवारी घेतली हे जनतेच्या सेवेसाठी घेतलेली आहे। आज मी अधिकृत पक्षाची उमेदवार असल्यामुळे सर्व पक्षाचा मला चांगला भक्कम पाठिंबा आहे। त्यामुळे त्यांची स्टेटमेंट हे ते स्वतः घाबरलेले आहेत, त्याच्यामुळे ते आज असे स्टेटमेंट करत आहेत। काल त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं की असं अनधिकृत बोललेले होते की ताई उद्या उमेदवारी माघारी घेणार आहेत। अशा त्या अफवा उठवत आहेत। म्हणजे ह्या अफवा उठवणे म्हणजे आपण कुठेतरी घाबरलेलो आहोत। आमच्याकडून असे कुठलेही स्टेटमेंट तुम्ही गेलेले पाहत नाही आहेत। आणि खरं तर अपक्ष उमेदवार हा असा उभा राहिलेला असतो। मी पक्षाची उमेदवार असल्यामुळे माझ्या बाबतीत ते स्टेटमेंट करणं म्हणजे हे त्यांची भीती बोलत आहे, हे तर मला जाणून येत आहे। त्या ठिकाणी जे सावंत कुटुंब तुमच्या माढ्यामध्ये काम करते, त्यांच्या कार्यकर्त्यांनी करमाळ्यात मिटिंग घेतली आणि करमाळा माढा आणि माढा विधानसभा आणि पंढरपूर मंगळवेढा या विधानसभेतले जे काही गट आहे त्यांचा त्या गटाचा पाठिंबा कुठंतरी सुप्त पद्धतीने किंवा अभिजित पाटलांना दिला आहे। त्या ठिकाणी अनिल सावंत स्वतः उभे आहेत आणि याचा इम्पॅक्ट म्हणजे ते आता महायुतीचं काम करतायत। एका ठिकाणी एक मंत्री म्हणून त्यांनी पद अनेक दिवस भूषवलं आणि त्यांनी कुठंतरी अभिजित पाटील यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला। त्या संदर्भात काय वाटतं? तसा काही त्यांचा निर्णय झालेला नाही आहे। काल माननीय शिवाजीराव सावंत सरांनी वाकावी ते मेळावा घेतला होता, त्यांची कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तसा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे। मी तुम्हाला सांगते की हे सर्व अफवा आपले समोरचे उमेदवार उठवत आहेत, कारण त्यांना एकच काम आहे आता सध्या, त्यांच्याकडे कुठलंही काम घेऊन ते म्हणजे लोकांसमोर आलेलं नाही। मी जसं माझं काम घेऊन आलेलं आहे, मी एक उमेदवारी म्हणजे माझं काम सर्वांना सांगते, मी आजपर्यंत हे काम केलेलं आहे आणि मला हे पुढे काम करणार आहे। त्यांना सांगण्यासारखं काहीच नाही आहे। त्यामुळे अनेक अफवा ते समाजामध्ये पसरवत आहेत की ह्यांनी पाठिंबा मला दिला आहे, त्यांनी मला पाठिंबा दिला आहे, माणेगाव म्हणजे मला माढा तालुक्यातून एवढं मतदान होणार आहे वगैरे, आणि ह्या सर्व अफवा आहेत। जनतेने ह्या अफवांवर किती विश्वास ठेवायचा किती नाही हे जनतेने ठरवावं। तसं म्हणलं तर ते कालच म्हणले ते जनता सुज्ञ आहे आणि मला माहिती आहे जनता सुज्ञ असल्यामुळे जनतेला नक्कीच कळतं की आपण कोणाला मतदान करायचं आहे, कोणाला नाही आहे। आणि आता तुम्ही सांगितलं माननीय शिवाजीराव सावंत हे 2 दिवसामध्ये त्यांचे जाहीर करणार आहेत ह्याच्यामध्ये, आणि महायुतीचे सर्वच नेते मंडळी असतील ते मला 100% पाठिंबा देतील, कारण ते महायुतीचे त्यांनी आतापर्यंत एकनिष्ठ काम केलेलं आहे। कुठल्या नवख्या उमेदवारासाठी तिथं महायुतीशी ते गद्दारी करणार नाही आहेत असं मला तरी वाटते। त्या ठिकाणी ऊसाच्या राजकारणावरून आधी त्यांनी राजकारण नेलं, परत विकासावर आणलं। एक तुम्ही महिला म्हणून तुमच्यासमोर आता सध्याचं विजन काय असणार? आजपर्यंत माढा मतदारसंघामध्ये नेहमी ऊसाचंच राजकारण चाललेलं आहे, म्हणून त्यांनी मध्यंतरी पण ते ऊसाचा दर घोषित केला होता 3,500, पण तो खरं तर विजिबल दर होत नाही आणि तो दर जो त्यांनी जाहीर केलेला आहे
तो पण दर पहिल्या महिन्यापासून शेवटच्या महिन्यापर्यंत ते प्रत्येकाला देणार आहेत का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण गेल्या वेळेस पण त्यांनी 2-3 हजार दर दिलेला होता. त्याचा तुम्ही सर्व पाहिला असता. त्यांनी पहिल्या महिन्यात एक कमी दर दिलेला आहे, दुसऱ्या महिन्यात कमी, आणि तिसऱ्या महिन्यात शेवटच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना ते 3,000 दर देत आहेत. त्यातल्या काही लोकांचे अजून पेमेंट पण दिलेले नाहीत. म्हणजे शेतकऱ्यांचं फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ही केलेली फसवणूक आहे. कारण आजपर्यंतचं राजकारण हे उसाभोवतीच फिरत होतं, परंतु उसाभोवती राजकारण न फिरता मी आज समाजापुढे अनेक विकासाचे मुद्दे घेऊन आलेले आहे. माढा मतदारसंघ हा विकासापासून वंचित आहे. गेली 30 वर्ष झालं माढा मतदारसंघात कुठल्याही सोयीसुविधा झालेल्या नाही आहेत. मी पंढरपूरमधली पण 42 गावं, माळशिरसमधली 14 गावं आणि माढ्यातील पण 78 गावांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. जनसंवाद यात्रा काढलेली होती. त्याच्या माध्यमातून विकासाचे जे काही प्रश्न म्हणजे प्रलंबित राहिलेले आहेत, म्हणजे आज पायाभूत सुविधा पण आपल्या मतदारसंघात झालेल्या नाही आहेत. रस्ते नाही आहेत, पाणी नाही आहेत, लाईटच्या सुविधा नाही आहेत. सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्या भागात शैक्षणिक सुविधांचा खूप मोठा अभाव आहे. माढा मतदारसंघामध्ये कुठल्याही शैक्षणिक सुविधा झालेल्या दिसत नाही आहेत. आणि आरोग्य व्यवस्था पण आमच्या भागामध्ये कुठल्याच प्रकारचं मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि लोकांना आरोग्याच्या कुठल्याच सोयी आमच्या भागात झालेल्या नाही आहेत. तरुण मुलांच्या हाताला काम नाही आहे, आणि त्यातली त्यात माझ्या महिला भगिनींच्या हातालासुद्धा काम नाही आहे. माझा प्रमुख भर हा शैक्षणिक सुविधा, आरोग्याच्या सुविधा, पायाभूत सुविधा लोकांना देणं आणि महिलांच्या हाताला काम देणं, तरुण मुलांच्या हाताला काम देणे, आणि शेतकऱ्यांना कसंच फक्त ऊस न लावता शेतकऱ्यांनी फक्त ऊसावर शेती होऊ शकत नाही आहे. अनेक प्रक्रिया उद्योग आपल्या भागामध्ये आणले पाहिजेत. शेतीपूरक जोडधंदे आपल्या भागात आणले पाहिजेत. ह्या सर्व गोष्टींकडे माझा भर असणार आहे. भागामध्ये MIDC काढणार आहेत. असे अनेक प्रश्न आहेत जे मला त्याच्यावर काम करायचं आहे. गेले 6-7 वर्षाचा नगरपालिकेचा स्वतः नगराध्यक्ष म्हणून काम केलं असल्यामुळे मला ह्या सर्व सुविधांवर काम कसं करायचं ह्याचा पूर्ण अनुभव मला आहे. त्याचबरोबर सहकार मशी गणपतराव साठ्यांचं समाजकारणाचा वसा आणि वारसा घेऊन मी पुढे चाललेले आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी हे सर्व कामं घेऊन पुढे चालले असल्यामुळे फक्त उसाभोवती राजकारण करणं ही वेळ माझ्यावर येणार नाही आहे. त्या ठिकाणी तुम्ही आता सध्या ऊसाचं राजकारण आणि विजन सांगितलं. सध्या उजनी धरणावरच्या TMCवरून कुठं प्रश्न चालला आहे. 123 TMC जे पाणी आहे त्याचं सगळं जे वाटप आहे सगळं झालेलं आहे, आणि भीमा नदीत वाटप 0% राहिलेलं आहे. तिकडून शिंदे घराण्याकडून असं सांगण्यात येतं की आपल्या इकडले 78 गावाकडलं पाणी तो आमदार झाला की बंद करेल, आणि एकूण 42 गावातील अभिजित पाटील असं म्हणतात की आपल्या भीमा नदीसाठी कोणतेही राखीव साठा ठेवला नाही. कुठंतरी पाण्याचं राजकारण होतं. या संदर्भात तुम्ही कसं बघताय? खरं तर ह्या दोन्ही पण उमेदवारांनी फक्त 78 आणि 42 गावं असं म्हणून न बघता मी तर ह्या सर्व गोष्टींकडे माझी 138 गावं म्हणजे माढा मतदारसंघामध्ये पंढरपूर भागातील असतील, माळशिरस भागातील असतील किंवा माढ्यातील गावं असतील, त्या सर्व भागांना समान पाणीपुरवठा कसा होईल ह्याकडे मी पाहीन. म्हणजे उजनी धरणाचा लाभ हा सर्वच मतदारांना झाला पाहिजे, सर्व जनतेला झाला पाहिजे, ह्यासाठी मी लक्ष केंद्रित करेन. आता त्या संदर्भात आपण बघितलं, वरिष्ठ पातळीवरून देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील यांची सभेचं काय आता नियोजन केलं आहे का? हो, झालेले सभेचं नियोजन साधारण 16-17 तारखेला अजितदादा करकम ह्या ठिकाणी आमचं सभेचं नियोजन झालेलं आहे. NCPचे सर्वच नेते ह्या सभेला, बरेचसे नेते आमच्या सभेला येणार आहेत. उद्या 6 किंवा 7 तारखेला माननीय सुनील तटकरे साहेब सभेला येत आहेत. त्याचबरोबर रुपालीताई चाकणकर असतील आणि आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब पण आपल्या इथे सभेला येणार आहेत. महायुतीतले जास्तीत जास्त उमेदवार आमच्या सभेला येणार आहेत, कारण त्यांना महायुतीतली ही जागा ही निवडून आणायचीच आहे. ही 42 गावं तुमच्यासाठी खरं तर नवीन नाहीत, परंतु तुम्हाला नवीन आहेत, कारण मागच्या अनेक टर्ममध्ये दादा साठे यांचा त्या ठिकाणी या लोकांवरती म्हणजे गाठीभेटी होत्या. तुम्हाला कसा वाटतो प्रतिसाद या 42 गावातून? उत्तम प्रतिसाद आहे या लोकांचा पण, कारण ह्या 42 गावांमध्ये पण सोयीसुविधा झालेल्या नाही आहेत. ह्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. विद्यमान आमदारांनी 42 गावांना फक्त इलेक्शनपुरताच वापर करून परत ह्या गावांकडे कधीही ते फिरकले नाही आहेत. अशा लोकांच्या समस्या आहेत, तशाच प्रलंबित आहेत. त्यामुळे ह्या लोकांचा पण पाठिंबा खूप चांगला आहे. त्यांना एक सक्षम उमेदवार हवा होता आणि तो सक्षम उमेदवार त्यांना माझ्या रूपातून मिळताना दिसत आहे. त्याच्यामुळे त्यांना एक विश्वास वाटतो की गेल्या विद्यमान आमदारांनी जर ह्या गावात काम केलं नसेल तर आपल्या ताई काम करू शकतात, कारण कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे चांगला प्रतिसाद ह्या गावातून सुद्धा मला मिळताना दिसत आहे. त्या ठिकाणी आजचा जो शिवाजी नाना कांबळे यांचा पाठिंबा शिंदे घराण्याला झाला आहे, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या उमेदवारीवर पडू शकतो का? तसं तर माझ्या उमेदवारीवर कुणाचाच इम्पॅक्ट पडणार नाही असं मला तरी वाटतं, कारण शिवाजी नाना कांबळेंनी जरी त्यांना पाठिंबा दिला असेल तर सर्वच मतदार सुज्ञ आहेत. प्रत्येकाला आपलं मत आहे. कुणाच्या पाठिंब्यावर कुणाच्या पाठीमागं जाणं असं काही मतदार करणार नाही आहे. नानांनी कुठल्या अडचणीमुळे पाठिंबा दिला, काय झालं ते आपल्याला माहीत नाही आहे, पण मतदारांपर्यंत जाऊन माझी भूमिका स्पष्ट करणं हे माझं काम आहे. मी प्रत्येक मतदारापर्यंत जाईन, माझी भूमिका स्पष्ट करेन. मला जनतेची सेवा करायची, मला काम करायचं आहे. एक महिला म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये
मध्ये काम करायचं आहे आणि मला एक संधी मिळावी ह्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करणार आहे आणि ती संधी सर्व मतदार भगिनी बंधू भगिनी मला देतील. त्यामुळे ते कुठल्या समाजाचे असतील असं काही न घेता किंवा कुणाच्या पाठिंबा कुणाला मिळतो हे न पाहता मतदार हे सर्व समाजातले मतदार असतात आणि प्रत्येकाला हा वैयक्तिक मताचा अधिकार आहे. त्यामुळे ज्यांना उघड करता येत नाही ते आतून सुद्धा मला चांगल्या पद्धतीने मतदान करू शकतील आणि ते निश्चित करतील असा माझा विश्वास आहे. नक्कीच या ठिकाणी जो अभिजित पाटील यांच्यावरती घणाघात केला होता त्यांचाच आज आपण त्यांच्यासमोर मुलाखत घेतली आणि त्यांच्याच तोंडून ओपन वधवून घेतलं की हा नेमका काय प्रकार होता. ऐन सभेमध्ये त्यांनी पहिल्या प्रचार सभेतच तुमच्यावरती तो मोठा घणाघात केला, त्याचं प्रत्युत्तर म्हणून ताईडी त्यांना उत्तर दिलं. त्या ठिकाणी आता याच्यावरती अभिजित पाटील काय बोलणार किंवा शिवाजी नाना कांबळे यांचा इम्पॅक्ट यांच्या उमेदवारी पडणार आपण भविष्यात बघणार आहोत. तुर्तास तरी तुम्हाला आज घड्याळाकडून चिन्ह आज वाटचालीला आमच्या प्रभात न्यूजकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. इथंच आपण पुढील जे काही यांची वाटचाल आहे ते आपण वेळेवर दाखवण्याचा प्रयत्न करू. तुर्तास तरी इथं थांबूया. धन्यवाद.